आतापर्यंतच्या क्लासमध्ये आपण शिकलो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट 5.1. त्याच्यात आपण क्वेश्चन्स केले दोन मेथडने. पहिल्यांदा शिकलो आपण एलिमिनेशन, दुसऱ्यांदा शिकलो सबस्टिट्यूशन. आज आपण क्लासमध्ये डिस्कस करत आहे प्रॅक्टिस सेट 5.2, ज्याच्यात आपण शिकणार आहे वर्ड प्रॉब्लेम. सुरुवातीला मी शिकवत आहे की वर्ड प्रॉब्लेम जेव्हा दिल्या जातात यांना मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कसं तुम्हाला लिहिणं आहे, काय ट्रिक्स तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. एक एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसते. राज इज 8 more than twice the age of रोहित. वर्डिंग दिलेलं आहे मला याला कन्व्हर्ट करणं आहे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. धिस स्टेटमेंट वी विल कन्व्हर्ट इट इनटू मॅथमॅटिकल फॉर्म. पुढे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एजेस. ह्या दोघांचे आपल्याला काय फाइंड करणार आहे. चला आता सुरुवात काय करू आपण. राज आणि रोहित साठी दोन व्हेरिएबलचा वापर करू. राजचं एज माहित आहे का. रोहित साठी बरोबर आहे. दोघांचे एज माहित नाही आहे. एकासाठी अल्फाबेट घेऊ एक्स व्हेरिएबल, एकासाठी सो लेट द प्रेझेंट एज ऑफ राज इज अँड द प्रेझेंट एज ऑफ रोहित इज. इथपर्यंत क्लिअर. चला पुढे पहा. वी हॅव द बेसिक रूल्स, फॉर्म्युला अँड प्रॉपर्टीज. आता मी शिकवत आहे वर्ड प्रॉब्लेम मध्ये येणारे असे काही शब्द ज्याचा मॅथमॅटिकली एक सिम्बॉलमध्ये अर्थ बनतो. व्यवस्थित लक्ष द्या. एक एक पॉइंट आता आपण व्यवस्थित डिस्कस करू. रूल. जर प्रश्नामध्ये इज, वॉज, वेअर, विल बी असे शब्द दिसले की समजून जायचं याचा अर्थ बनतो इक्वल टू. आता या क्वेश्चन मध्ये आलो. राज इज म्हणजे इक्वल टू. तिथं शब्द असतात राज वॉज तरी इक्वल टू. राज वेअर इक्वल टू. एका मुलासाठी तर वेअर नाही ना, खूप साऱ्यांसाठी येईल, पण तरी काय अर्थ बनला असता इक्वल टू. किंवा विल बी, या सर्वांचा अर्थ काय बनतो. जसं मी क्वेश्चन सुरू करून देईल तुम्हाला ह्या शब्दांच्या ट्रिक खूप जास्त मदत करतील. नंबर 2, जर प्रश्नामध्ये मोर दॅन, ग्रेटर दॅन, एक्सीड्स म्हणजे त्यापेक्षा मोठं अशी कंडिशन दिलेली असेल तर काय करायचं पहा. प्लस करायचं, दिलेला नंबर ऍड करायचा, पण थोडीशी जागा सोडून. क्वेश्चन करताना लक्षात येईल हा टॉपिक. प्लस करणं आहे तुम्हाला, बट आफ्टर लिव्हिंग सम स्पेस. थोडीशी जागा सोडून मग काय करणं आहे प्लस. क्लिअर. ह्या शब्दांच्या उलट लेस दॅन, स्मॉलर दॅन, प्रिसीड या तिन्ही शब्दांच्या उलट लेस दॅन, स्मॉलर दॅन, प्रिसीड काय करायचं मायनस, बट आफ्टर लिव्हिंग सम स्पेस. माझा पॉइंट समजत आहे. शब्दांवर लक्ष द्या. वर्ड प्रॉब्लेम मध्ये येणारे शब्द लेस दॅन, स्मॉलर दॅन, प्रिसीड्स, मायनस घ्या आफ्टर लिव्हिंग सम. व्हेरी गुड. जर प्रश्नामध्ये सम ऑफ टू नंबर असं म्हटलं, लेट से सपोज एक्स अँड वाय तुमचे नंबर आहे, या दोघांची सम म्हटली, किती सिंपल आहे एक्स प्लस वाय. सम ऑफ टू नंबर असेल प्रश्नामध्ये तर लिहायचं एक्स प्लस वाय. दोन नंबर मधला डिफरन्स आला. जसं मी बोललो की 10 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा, उत्तर येते 3. काय करतो आपण, मोठ्या नंबर मधून छोटी नंबर मायनस करतो. 10 मधून मायनस केले 7, उत्तर आलं 3. म्हणजे जिथं जिथं शब्दात तुम्हाला दिसेल डिफरन्स ऑफ टू नंबर तर मोठ्या नंबर मधून छोटी मायनस करायची. नंबर माहित नसले की मानायचं एक्स अँड वाय. तर डिफरन्स शब्द आला की एक्स मायनस. आता जर तुम्हाला असे शब्द दिसतील टाइम्स च्या पट, एवढ्या पट, टॉईस दुप्पट, थ्राईस 3 पट, प्रॉडक्ट, या सगळ्या शब्दांचा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन. काय अर्थ होतो. जर टाइम्स, टॉईस, थ्राईस, प्रॉडक्ट शब्द आले तर काय करणं आहे आपल्याला. हे शब्द आणि त्याच्यासाठी इथं दिले मी मॅथमॅटिकल सिम्बॉल्स. क्लिअर. हे सगळे आपण म्हणू शकतो रूल्स. आता पूर्ण प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन्स आपण जेव्हा करू तेव्हा कोणते कोणते फॉर्म्युले आपल्याला लागू शकतात. नंबर 1, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस. आठवते आपण रेशो अँड प्रपोर्शन पॉलिनॉमियल मध्ये यांचा वापर केला. व्हेरी गुड. नंबर 2, पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल विचारलं तर ट्रायंगल जेव्हा आपण असा ड्रॉ करतो त्याच्या तीनही साइडची सम म्हणजे पेरिमीटर असते. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल क्वेश्चन आला तर काय करणार आहे, सम ऑफ. व्हेरी गुड. जाऊ पुढे. आता एखाद्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला रेक्टँगल दिलंय. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल असेल तर 2 ब्रॅकेट L प्लस B. हे पण 8वी पर्यंत आपण शिकलो. जर मला विचारलं की एका ट्रायंगलच्या 3 इंटेरियर अँगलची सम किती तर किती उत्तर येते. सम ऑफ मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ
आणि काही क्वेश्चन स्पीड व्हेलॉसिटीवर पण येतील. तर स्पीडचा आपला एक फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन, हे आहेत रूल्स. म्हणजे शब्द दिसतील, सिम्बॉल घ्या, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि सिम्पली क्वेश्चन्सला अटेम्प्ट करा. काही क्वेश्चन्स करताना ह्या मॅथ्सच्या फॉर्म्युल्यांची सुद्धा गरज पडेल. समोर लेक्चरला जायच्या आधी काही गोष्टी पाहून घेऊ. इज, वॉज, वेअर, विल बी साठी इक्वल टू, मोर दॅन, ग्रेटर दॅन, एक्सिड साठी प्लस, पण थोडीशी जागा सोडून प्लस लिहिणं आहे. लेस दॅन, स्मॉलर दॅन, प्रिसिड आलं तर मायनस करणं आहे, पण अगेन थोडीशी जागा सोडून. सम ऑफ टू नंबर म्हटलं तर ॲडिशन, डिफरन्स म्हटलं तर सबस्ट्रॅक्शन. नेक्स्ट टाइम्स, ट्वाइस, थ्राइस, प्रॉडक्ट असे शब्द क्वेश्चनमध्ये आले तर, आणि क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी हे झालं थोडंसं बेसिक, जे आपल्याला जुन्या लेसन्समधून लागणार आहे. प्रॉपरली इथपर्यंत काय अडचण नाही. करू स्टार्ट आता क्वेश्चन. ठीक आहे. पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मधला पहा. आता मी क्वेश्चनला सुरुवात करतो. त्याच्या आधी काय करू, हा जो क्वेश्चन आहे याला पहिले आपण आपल्या रूलने अटेम्प्ट करून घेऊन याचं इक्वेशन बनवू. आपला क्वेश्चन पहा काय होता. राज इज 8 मोर दॅन टॉईज द एज ऑफ रोहित. जे शिकलो ते आता क्वेश्चन मध्ये अप्लाय करू. पहिले पहा, राज, राज साठी काय अल्फाबेट मानलं, हा एक्स ॲज इट इज इथे मी लिहून ठेवला. आता येतो दुसऱ्या शब्दाकडे. राज समोर काय, इज, इज साठी कोणता सिम्बॉल, व्हेरी गुड, इक्वल टू. राज इज, हा राज साठी घेतला एक्स, इज शब्दामुळे काय आला, इक्वल टू. पाहून घ्या इथं, इज साठी इक्वल टू लगेच इथं लिहून घेतला. 8 मोर दॅन, किती, 8 मोर दॅन, मोर दॅन ग्रेटर दॅन आलं की काय करणार, स्पेस देऊन प्लस. ठीक आहे. 8 मोर दॅन मध्ये मी काय करणार, थोडीशी जागा सोडणार, इथं प्लसचं चिन्ह लिहिणार. ठीक आहे. आणि किती नंबर लिहिणार, प्लस 8. इथपर्यंत समजलं. आता पुढे येतो. टॉईस म्हणजे काय, टॉईस हा शब्द इथं दिसेल तुम्हाला, मल्टिप्लिकेशन. टॉईस द एज ऑफ रोहित म्हणजे रोहितच्या वयाच्या दुप्पट. रोहितचं वय काय मानलं, वायच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 इंटू. पहा आता नेक्स्ट वर्ड टॉईस. टॉईस शब्द म्हणजे मग कोणाला मल्टिप्लाय करणार, एज ऑफ रोहित, वाय इंटू 2 किंवा 2 इंटू. आणि माझं इक्वेशन बनलं एक्स इज इक्वल टू 2y प्लस. काही जरी डाऊट वाटत असेल तर आता मी अजून क्वेश्चन घेणार आहे. आपण क्वेश्चन्स अटेम्प्ट करताना सुद्धा हे डाऊट क्लिअर होतील. कन्सेप्ट समजला. शब्द आपण इथं अप्लाय केले. आता येऊ आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 5.2 मधल्या फर्स्ट क्वेश्चनकडे स्टार्ट करू. लक्ष दे जा, पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये थोडासा एरर आहे. एरर म्हणजे काय, क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यूज दिल्या त्याच्यानुसार सॉल्व्ह केलं तर आन्सर जे मागं दिलं आहे ते मॅच होत नाही. तर जसं मी समोर इथं लिहिलंय, मी एक्झॅक्टली याच्या अकॉर्डिंग सॉल्व्ह करणार. मग पुस्तकात काय चेंज करायचं आहे ते सुद्धा सांगतो, जे की तुम्हाला स्वतः जमेल. पहा, मी क्वेश्चन जसा लिहिलाय त्याला सॉल्व्ह करू. एक इन्व्हलप आहे. इन अँड इन्व्हलप देअर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. म्हणजे काय, एक लिफाफा आहे, त्यात काही 5 रुपयांच्या नोट आहेत, काही 10 रुपयांच्या नोट आहेत. 5 रुपयांच्या किती माहित नाहीत, 10 रुपयांच्या किती माहित नाहीत, संख्या माहित नाही मला. बट त्या टोटल पैशांची जर व्हॅल्यू मी ऍड केली तर किती होते, 5 रुपयांच्या नोटा, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10. म्हणजे 5 रुपयांच्या नोटा 10 रुपयांच्या नोटांच्या डबल पेक्षा 10 ने कमी. पुस्तकात थोडंसं चेंज कर जा. मी लेस मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्ही काय करसाल, मोर मध्ये ट्राय करा. ठीक आहे. म्हणजे तुमचं एक्झॅक्ट आन्सर मॅच होईल. आपल्याला असं म्हटलंय फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट्स. मग मला पैसे 5 रुपयांच्या नोटा किती आहेत माहीत करणं आहे, 10 रुपयाच्या नोटा किती आहेत हे माहीत करणं आहे. मग जेव्हा एखादी गोष्ट माहीत नसते आपण 2 अल्फाबेट वापरतो, व्हेरिएबल्स एक्स अँड. मला माहीत आहे का 5 रुपयाच्या किती नोटा आहेत आणि 10 रुपयांच्या किती नोटा आहेत. पहिली सुरुवात, लेट द 5 रुपी नोट काढायचं काय, परत एकदा पाहून घ्या. द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स अँड 10 रुपी नोट्स. पहिली स्टेप, लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर. व्हेरी गुड. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स बी. मग आता 10 रुपयांच्या नोटा किती मानणार, वाय. लेट द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स बी. आता मी क्वेश्चन मध्ये जायच्या पहिले एक एक्झाम्पलने समजावून सांगतो. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला काही गोष्टी दिसतील. 5 रुपयांच्या 2 नोटा आहेत. माझा प्रश्न, नोटा किती, व्हेरी गुड, शांतते नाही का. पैसे किती, 10 रुपये. काय केलं पहा, मी अमाऊंट जर काढायचा असेल
तर पैशाची व्हॅल्यू म्हणजे त्या नोटेची किंमत किती रुपये आहे? 5 रुपये. याला म्हणतात डिनॉमिनेशन. काय म्हणतात? 5 रुपयाची नोट आहे, 5 रुपये लिहून घेतले. किती नोट आहेत? 5 इंटू नंबर ऑफ नोट 2, मल्टिप्लिकेशन झालं 10 रुपये. आता मी नोटांची संख्या थोडीशी वाढवतो. आता 4 नोटा तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. पहिला प्रश्न, नोटा किती? व्हेरी गुड. पैसे किती? 20. काय केलं परत पहा, नोटेची किंमत 5 रुपये, 5 रुपयाची नोट आहे, डिनॉमिनेशन झाले 5. किती नोटा आहेत? व्हेरी गुड, 4. 5 4 जार. नोटांची संख्या विचारली तर तुम्ही उत्तर दिलं 4. पैशांची अमाऊंट विचारली तर उत्तर आलं 20. अमाऊंट कशी काढतात हे समजा. डिनॉमिनेशन नोटेची किंमत गुणेला नंबर ऑफ नोट, नोट त्याची व्हॅल्यू इनटू नंबर ऑफ नोट. मग अमाऊंट काढण्यासाठी एक सिंपलची टेक्निक. अमाऊंट कसा काढतात? डिनॉमिनेशन मल्टिप्लाइड बाय 5 रुपये काय आहे? नोटेची किंमत, दॅट इज द डिनॉमिनेशन, मल्टिप्लाइड बाय 2 4 काय आहे? नंबर ऑफ नोट, नंबर ऑफ. बस. आता हा फॉर्म्युला ज्याला समजला त्याला क्वेश्चन फ्रेम करता येईल. हे इक्वेशन अटेम्प्ट करू. आता फॉर्म्युला पाहून घ्या. वर एकदा परत लिहून घेतो. अमाऊंट इज इक्वल टू डिनॉमिनेशन इनटू नंबर ऑफ. पहिली कंडिशन पहा काय दिलेली आहे. पूर्ण 5 रुपयाच्या नोटा किती माहित नाहीत, 10 रुपयाच्या नोटा किती माहित नाहीत, पण त्यांची ओव्हरऑल टोटल माहिती आहे 350. आता काय करतो, पहिलं काम अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन लिहून घेतो. 5 रुपयांच्या नोटा किती मानल्या आपण? व्हेरी गुड. नंबर ऑफ नोट x आहे आणि व्हॅल्यू ऑफ नोट 5. 10 रुपयांची नोट, व्हॅल्यू तिची 10 रुपये, नंबर ऑफ नोट. परत एकदा फॉर्म्युल्यामध्ये येऊ. अमाऊंट कसा शिकवला? डिनॉमिनेशन इनटू. आता त्या लिफाफ्यामध्ये 5 रुपयांच्या काही नोटा आहेत, किती आहेत माहित नाही, मानल्या किती? x. मग मी त्या 5 रुपयांची अमाऊंट कशी काढणार? 5 इंटू. 10 रुपयांच्या नोटाची अमाऊंट कशी काढणार? व्हेरी गुड, समजला क्वेश्चन. आणि दोघांची करणार टोटल. तर पहा, फर्स्ट 5 इंटू 5 रुपयांच्या नोटा किती मानल्या? 5 इंटू x, 5 रुपयांची अमाऊंट झाली, प्लस 10 रुपयांची अमाऊंट 10 इंटू 10 प्लस 10 इंटू y इक्वल्स टू टोटल पैसा किती? इक्वेशन माझं बनलं फर्स्ट. आता हे सगळे नंबर 5 ने भाग जाण्यासारखे आहेत. 5 ने भाग दिला तर इक्वेशन थोडं लहान होईल, सोडवणं सोपं होईल. मग मी काय करतो, डिवाइड करून घेतो याला 5 ने. मग विचार करा, 5च्या डिवाइडला 5 येईल तर 5 5 कट होईल, x उरणार. 10च्या डिवाइडला 5 घेसाल, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 2y होईल. याच्या डिवाइडला 5 घेसाल, 5 1 जार 5, 5 7 जार 35 आणि हा 0 त्याच्यावर ऍड होईल. व्हेरी गुड. मी याला डिवाइड बाय 5 केलं तर इक्वेशन बनलं 5 5 5 कॅन्सल, x 10च्या डिवाइडला 5 2, y ॲज इट इज अँड 70. समजत आहे का? माझ्यासाठी इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन कडे शिफ्ट होऊ. सेकंड कंडिशन इथून स्टार्ट होत आहे. पहा ती काय, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. कधीही इक्वेशन फ्रेम करताना क्वेश्चनचे वर्डिंग ब्रेक करत करत गेले तर जास्त सोपं होते. करून दाखवतो म्हणजे सोपं जाईल. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स, पहिला शब्द पहा, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स. आपण 5 रुपयांच्या किती नोटा मानल्या? व्हेरी गुड. किती मानल्या? x. नंबर ऑफ 5 रुपी नोट्स मी लिहून घेणार x. सांगा, इथपर्यंत समजलं? पुढचा शब्द आर, इज, आर, विल, वॉज, याला काय बोललो तो? इक्वल टू. काय येईल इथं? इक्वल टू. हा शब्द पाहून घ्या. आर इक्वल टू अर्थ झाला त्याचा. लेस बाय शब्द आला, मोर दॅन आला तर मी बोललो होतो की स्पेस सोडून प्लस मायनस असं लिहा. लेस शब्द आला तर काय करसाल? मायनस. व्हेरी गुड. लेस बाय 10, कितीनं लहान? 10नं. मी काय करणार? मायनस लिहिणार, 10 लिहिणार, पण हे सगळं जागा सोडून. मग लगेच थोडीशी इथं आपण जागा सोडून देऊ, मायनसचं चिन्ह लिहू. कितीने लेस? 10. लिहिला 10. आता येतो पुढे, ट्वाइस दॅन ट्वाइस. ट्वाइस म्हणजे मल्टिप्लिकेशन. ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपी नोट. मग 10 रुपीजच्या किती नोटा मानल्या? y. त्याच्या दुप्पट. ट्वाइसचा अर्थ काय? डबल. मग वायच्या नोटा किती? 10च्या नोटा किती मानल्या? y. 2y. बनलं इक्वेशन. आता याला करतो सिम्प्लिफाय. हा जो 2y आहे हा तिकडे शिफ्ट करतो मी. प्लस 2y तिकडे गेलात काय झाला? इकडे काय राहिलं?
-10 इक्वेशन नंबर 2. आता चेक करा, जर मी हे इक्वेशन 2 बारकाईनं पाहिलं तर काय होईल. याच्यासोबत आपली आता फर्स्ट प्रॅक्टिस सेटमधल्या स्टेप, एक्सच्या सोबत नंबर खाली येतो, एक्सच्या सोबत नंबर, वाय सोबत नंबर, वाय सोबत नंबर. पहा आता आपण काय करतो, पहिले नंबर सेम करण्याचा प्रयत्न करतो. ऑलरेडी इथं मला वाय सोबत नंबर सेम दिसला, मग चिन्ह तपासतो. आपण शिकवलोय पहिल्या एक्सरसाइजमध्ये, याचा प्लस आहे याचा मायनस आहे, दोघांचे चिन्ह अपोजिट आहेत, अशा वेळेस काय करतात, ॲडिशन. मग आपण करू ॲड इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. पहिले पूर्ण इक्वेशन 1 लिहून घेतलं, खाली ॲड करणार, हे इक्वेशन आता खाली लिहून घेईल, x - 2y = ॲडिशन करताना कोणत्याही प्रकारे चिन्ह बदलत नाहीत. सांगा इथं काय होईल, +2y - 2y विल गेट. मग काय झालं, 1x + 1x = 70 पॉझिटिव्ह आहे, 10 निगेटिव्ह आहे, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, सबस्ट्रॅक्शन मोठ्या संख्येचं चिन्ह, 70 मधून 10 गेले 60. आता पुढे हा जो 2 आहे x ला मल्टिप्लाय करणारा 60 ला काय करेल, x = 60/2 ने 60 ला डिवाइड करसाल तर किती, व्हेरी गुड, x = आता मला मिळाली x ची व्हॅल्यू. आलेला x इक्वेशन 1 2 कशातही ठेवा, जे सोयीचं राहील त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x = 30 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 इथं लिहिलेलं आहे, x च्या जागेवर काय येणार आहे, या x च्या जागेवर येईल 30 -2y जशास तसा, हा -2y ॲज इट इज इक्वल्स टू हा -2y परत खाली जशास तसा ठेवतो. आता हा जो 30 आहे हा पॉझिटिव्ह आहे, हा तिकडे घेऊन जातो, तर तिथं पहिल्यापासून आहे -10, हा 30 तिकडे गेला झाला -30. जेव्हा दोन्ही नंबर निगेटिव्ह असतात तेव्हा तुम्ही करता ॲडिशन, -2y जशास तसा, -10 -30 झाले व्हेरी गुड. दोन्ही साईडचे मायनस मायनस उरलं काय, 2y = आता हा 2 तिकडे शिफ्ट केला 40च्या डिवाइडला, तर y = तर आता आपल्याला x आणि y मिळाले. x मिळाला 30, y मिळाला 20. x म्हणजे 5 रुपयांच्या नोटा, y म्हणजे 10 रुपयांच्या नोटा, तर 5 रुपयांच्या नोटा किती, 10 रुपयांच्या नोटा किती, हे झाले आपल्या व्हॅल्यूज. 5 रुपयांच्या नोटा 30 आहेत, 10 रुपयांच्या नोटा 20 आहेत. आता लक्ष दे जा, प्रश्नामध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि पाठीमागे जे आन्सर दिलेले आहेत त्यात थोडासा चेंज आहे. विचार करा, बोर्डवर लक्ष द्या. जर इथं मी शब्द लेसच्या ऐवजी मोर आणला असता, लेसच्या ऐवजी काय झालं असतं, लेसमुळे तुम्ही इथं सबस्ट्रॅक्शन केलं, मोर शब्द असता तर ॲडिशन केली असती आणि क्वेश्चन अटेम्प्ट करता आला असता, सोडवता आला असता का. फक्त काय मायनसच्या जागेवर काय आलं असतं, तर तुम्ही इथं लेसच्या ऐवजी मोर घेऊन सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. एकदा मी परत बोलतो मी काय बोललो, असा मी क्वेश्चन दिला, याच्या अकॉर्डिंग हेच आन्सर आहे. हे आन्सर पुस्तकाच्या मागं जर मॅच होत नसेल तर तुम्हाला त्यांनी काय केलं, प्रश्नात जशी व्हॅल्यू दिली त्याच्यानुसार हे आन्सर येते, बरोबर आहे. मागचं उत्तर मॅच होत नाही म्हणून क्वेश्चनमध्ये थोडासा चेंज करावा लागतो. तर जसं दिलंय मी ॲज इट इज सॉल्व्ह करून दाखवलं. मागं तुम्हाला आन्सर मॅचच करणं असेल तर तुम्ही लेस वर्ड हटवून काय ॲड करू शकता, आणि तसंही तुम्हाला मोर घेऊन सॉल्व्ह करता येईल. एक छोटासा चेंज होईल, मायनसच्या ऐवजी, आणि बाकी क्वेश्चन तुमच्या समोर मी सॉल्व्ह केलाय. सेम प्रॉब्लेम सेकंड क्वेश्चनमध्ये सुद्धा आहे. मी सेकंड क्वेश्चन जसा पुस्तकात दिला तसाच सोडवून दाखवत आहे आणि नंतर हे पण सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला चेंज काय करणं आहे. आता परत पहा, जसा तो दिलाय स्क्रीनवर तसा आपण सॉल्व्ह करू. मग पुस्तकाच्या मागचा आन्सर मॅच करण्यासाठी ह्या क्वेश्चनला थोडंसं चेंज करून सुद्धा सॉल्व्ह करू. स्टार्ट करू, चला. सेकंड क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.2 चा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 more than twice its numerator. If 1 is added to numerator and denominator respectively, the ratio of numerator to denominator is 1:2. Find the fraction. सुरुवात करत आहे मी इथून. कोणताही फ्रॅक्शन म्हणजे काय, जेव्हा एक नंबर वर आहे डिवायडेड बाय दुसरी कोणती नंबर आहे याला म्हणतात फ्रॅक्शन. एका नंबरच्या डिवाइडला दुसरी नंबर, तर फ्रॅक्शन असा लिहितात. वरच्या नंबरला म्हणतात न्यूमरेटर, खालच्या नंबरला म्हणतात. आपल्याला हेच माहित नाही आहे की न्यूमरेटर काय, हेही माहित नाही की डिनॉमिनेटर काय. जेव्हा माहित नसतात व्हॅल्यू तेव्हा आपण अल्फाबेट वापरतो. कोणते, पहिली स्टेप, लेट द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी एक्स. हा न्यूमरेटर काय मानला, डिनॉमिनेटर काय मानणार, व्हेरी गुड. लेट द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी
मग माझा फ्रॅक्शन काय होईल, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मीन्स एक्स अपॉन, हा बनला माझा फ्रॅक्शन. चेक कर जा, फ्रॅक्शन इज इक्वल्स टू एक्स अपॉन, न्यूमरेटरच्या जागेवर एक्स लिहिला, डिनॉमिनेटरच्या जागेवर लिहिणार वाय. फ्रॅक्शन विल बी एक्स अपॉन वाय. इथपर्यंत समजलं. आता आपण क्वेश्चनला ब्रेक करू कंडिशन वाईज. पहिली कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिलं सेंटेन्स, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, फक्त पहिला शब्द हा आणि हा दोन घेऊ. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, सांगा डिनॉमिनेटर कोण आहे. व्हेरी गुड, तो लिहिला वाय. पहिली स्टेप. इज, इज शब्दाचा अर्थ लगेच येईल इथं, इक्वल्स टू. पुढे इज वन मोर दॅन, वन मोर दॅन, मोर दॅन आलं की जागा सोडून प्लस, मग काय वन मोर दॅन, मग इथं थोडी जागा सोडल्या जाईल, प्लसचं चिन्ह येईल आणि किती नंबर 1. दॅन टॉईस इट्स न्यूमरेटर, टॉईस म्हणजे दुप्पट, कोणाच्या, न्यूमरेटरच्या. न्यूमरेटर कोण आहे, एक्स, न्यूमरेटर कोण आहे, मग काय होईल 2 इंटू, कंडिशन समजली बेटा इथपर्यंत. आता हा 2x तिकडे शिफ्ट केला तर काय होईल, मग काय होईल -2x. तिकडे शिफ्ट करत आहे, +2x आहे, तिकडे गेला तर मायनस झाला, y तिकडेच होता जसा आहे तसाच राहील, +y आणि इक्वल्स टू, हे बनली माझ्यासाठी फर्स्ट कंडिशन नुसार माझं पहिलं इक्वेशन. आता क्वेश्चनला समोर सॉल्व करू. इथून पुढे इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ. पहा आता सेकंड कंडिशन लिहून घेतो. अकॉर्डिंग टू द, इथून पहा, इफ 1 इज ॲडेड, 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर. परत पहा तुमचा न्यूमरेटर कोण आहे, तो काय म्हणतोय, इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर, म्हणजे मी कशात 1 ॲड करणार, न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच एक्स मध्ये. सो फर्स्ट एक्स, त्याच्यात ॲड केला 1. पुढचा शब्द, इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर संपलं, अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली, म्हणजे दोघांमध्ये 1 1 ॲड करणार आहे, मग लगेच y प्लस. व्हेरी गुड. पुढे काय म्हणतो तो, द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 1:2. परत सांगतो, हा मिसप्रिंटेड आहे, म्हणजे याच्यानुसार मी सॉल्व करून दाखवणार, एक उत्तर दाखवेल, मग थोडंसं करेक्शन पण करू, आणि हा रेशो मी तुम्हाला चेंज करून देईल जसा तो पुस्तकात पाहिजे. ठीक आहे. पहा हा रेशो आपल्या क्वेश्चन नुसार किती होत आहे, 1:2. इथपर्यंत स्टेप समजली. इज शब्दाचा इक्वल टू 1:2 चा 1/2. आता करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 ह्या साईडला डिवाइड करत आहे, त्या साईडला काय करेल, मग 2 मल्टिप्लाय करेल x + 1 ला, आणि हा y + 1 1 ला मल्टिप्लाय करेल, तर 1 ला मल्टिप्लाय केल्यानं काही चेंज होणार, जसाच्या तसा. y + 1 × 1 विल बी y + 1. इथपर्यंत स्टेप समजली. नेक्स्ट 2 × x केलं तर, नेक्स्ट 2 × 1 इक्वल्स टू y + 1. सगळ्या व्हॅल्यू त्या साईडला शिफ्ट करता येतील. मग मी काय करत आहे, हा 2x ॲज इट इज ठेवत आहे, हा +y तिकडे घेऊन जातो, आणि आता हा +2 = 2 च्या इकडे आणतो, तर काय झालं 1 - 2. एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर नेगेटिव्ह. काय होईल पुढे, 2x - y जशाच तसं राहील. ठीक आहे. 2x - y = 1 प्लस आहे, 2 मायनस आहे, सबस्ट्रॅक्शन मोठ्या संख्येचं चिन्ह, मग 1 मधून 2 किंवा 2 मधून 1 गेले तर 1, मोठी संख्या 2 आहे त्याचं मायनसचं चिन्ह. माझ्यासाठी बनलं हे नेक्स्ट इक्वेशन. पण पहा इथं 2x नेगेटिव्ह आहे, इथं 2x पॉझिटिव्ह आहे, इथं y पॉझिटिव्ह आहे, इथं y नेगेटिव्ह आहे. मी काय करत आहे, याला आणि त्याला सेम करण्याचा प्रयत्न करतो. 2 चॉईस. याला जर मी मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस यासारखा प्लस होईल, किंवा याला मायनसने मल्टिप्लाय करसाल तर हा प्लस याच्यासारखा मायनस होईल. मी काय करतो, याला करतो -1 ने मल्टिप्लाय, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय -1. पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय, जेव्हा तुम्ही कोणत्याही नंबरला मायनसने मल्टिप्लाय करता त्याचे साइन चेंज होतात. मग हा +2x -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, व्हेरी गुड. -y ला जेव्हा -1 मल्टिप्लाय करेल आणि -1 ला -1 मल्टिप्लाय करेल +1. सांगा -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे झालं -2x, y काय झाला प्लस, आणि -1 काय झाला, हे बनलं माझं सेकंड इक्वेशन. आता पुढे जायच्या आधी फर्स्ट इक्वेशन -2x, सेकंड इक्वेशन -2x, फर्स्ट इक्वेशन +y, सेकंड इक्वेशन +y.
फर्स्ट इक्वेशन मध्ये इक्वल टू 1, सेकंड इक्वेशन मध्ये इक्वल टू, दोन्ही इक्वेशन जेव्हा सेम असतात तेव्हा याला इनफायनाइट सोल्युशन्स असतात. बोथ द इक्वेशन्स आर हिअर सेम. अशा इक्वेशन्सला इनफायनाइट व्हॅल्यूज असतात. मी काही 2-3 तुम्हाला करून दाखवतो पहा. जर मी एक्सच्या जागेवर 1 घेतला, एक्सच्या जागेवर पहा आता काय होईल. हे इक्वेशन आपलं इथं आपण लिहून घेऊ. पहा जाता काय होणार आहे. हा -2 जशाच तसा एक्सच्या जागेवर काय घ्यायचं ठरवलं, मग 2 इंटू -2 प्लस y माहीतच नाही आहे तसाच ठेवा इक्वल टू. आता पुढे -2 इंटू 1 -2 प्लस इक्वल्स टू, हा -2 त्या साईडला शिफ्ट करा. काय राहिलं, y इज इक्वल टू हा 1 ॲज इट इज, -2 तिकडे गेला +2. 1 + 2 किती, y इज इक्वल्स टू किती उत्तर मिळालं. पहिलं सोल्युशन पहा. जर मी x1 घेतला तर y किती मिळतो, +3. y किती मिळतो, when x is equals to 1 then y is equals to 3. आता आणखी एक चॉईस घेऊ, दुसरी व्हॅल्यू घेऊन पाहू. एक्सच्या जागेवर मी घेत आहे आता 2. पहा आता काय होईल. हेच इक्वेशन एकदा परत. इक्वेशन काय आहे, -2 इंटू एक्स. आता तुम्ही एक्स किती घेतला, हा किती घेतला 2, मग -2 सोबत 2 प्लस y ॲज इट इज इक्वल टू 1 ॲज इट इज. सांगा -2 इंटू 2 प्लस y जशाच तसा इक्वल्स टू 1 सुद्धा सेम. हा -4 तिकडे घेऊन जातो, इथं राहिला y, तिथं होता 1, -4 तिकडे गेला, झाला +4. 1 + 4 किती. जर मी x ची किंमत 2 घेतली तर y किती येतो. व्हेरी गुड, समजलं का. आणखी तुम्ही बऱ्याचशा व्हॅल्यूज ट्राय करू शकता. जर x ची व्हॅल्यू मी घेतली 3, काय होईल आता याच्यामध्ये, 2 इंटू -2 इंटू 3 किती होते, -6. -6 तिकडे गेला +6, 6 + 1 y ची किंमत मिळते 7. अशा प्रकारे तुम्ही इनफायनाइट व्हॅल्यूज तयार करू शकता. यस ऑर नो. याचा अर्थ याला इनफायनाइट सोल्युशन आहे. एक आणखी ट्राय करू. x जर 4 घेतला तर y ची व्हॅल्यू किती येते, 9 अँड सो ऑन. हे कंटिन्यू राहील. जेव्हा दोन्ही इक्वेशन सेम येतात, सोल्युशन्स कसे येतात, मग आपला फ्रॅक्शन होता. फ्रॅक्शन काय असतं, x/. मग सांगा x जर 1 मानला तर y किती, मग फ्रॅक्शन काय होईल, 1/. पहिला फ्रॅक्शन. x जर 2 घेतला आणि y किती घेतला, काय होईल मग 2/. चेक करा 2/. x 3 घेतला, 7 घेतला तर 3/. चेक करा बरोबर आहे. हा 4 घेतला, 9 येईल, मग 4/. अँड इट विल कंटिन्यू सो. क्लिअर, समजलं इथपर्यंत. आता मी काय करतो, थोडंसं याच्यामध्ये करतो चेंज. हा जर रेशो मी 1:2 च्या ऐवजी पुस्तकात दिल्याप्रमाणे, चेक करा फास्ट, किती आहे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं, 3:5 ने अटेम्प्ट करू. एक तर मला हे सांगायचं होतं की असं झालं तर काय करायचं, काही घाबरून जायचं नाही, असे उत्तरं देऊ शकता. आता आपण काय करू, सेम क्वेश्चन वेगळ्या कंडिशनने सॉल्व्ह करू आणि तेव्हा काय आन्सर येते ते एकदा व्यवस्थित पाहू. करू का बेटा सुरुवात. पुस्तकात दिलेल्या रेशोनुसार मी तुम्हाला आता हा क्वेश्चन करून दाखवत आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचा. हा आपला प्रॅक्टिस सेट 5.2 त्याचा हा आपला क्वेश्चन. आपण इथं काही गोष्टी चेंज करत आहे जेणेकरून पुस्तकाच्या मागचा आपला आन्सर मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे. सर्वात पहिली स्टेप, मी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवत आहे, बोर्डवर लक्ष द्या. सर्वात पहिले आपण काय मानलं, लेट द न्यूमरेटर बी एक्स. लेट द न्यूमरेटर बी and denominator be x, sorry y, denominator will be. मग आपला फ्रॅक्शन काय होईल, therefore आपण मगाही मानलं की फ्रॅक्शन होणार आहे आपला x/. व्हेरी गुड, इथपर्यंत काही डाऊट नाही ना. आता घेतो फर्स्ट कंडिशन. नाउ अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट, पहिली कंडिशन काय म्हटलेली आहे पहा. द डिनॉमिनेटर, द डिनॉमिनेटरचा अर्थ x की y, डिनॉमिनेटर y, द डिनॉमिनेटर म्हणजे y. पुढे ऑफ अ फ्रॅक्शन इज, इज शब्दाचा अर्थ देन 1 मोर दॅन, मग काय करायचं प्लस. इथपर्यंत क्लिअर. 1 मोर दॅन. ट्वाइस इट्स न्यूमरेटर, ट्वाइस म्हणजे डबल, न्यूमरेटरच्या, न्यूमरेटर किती. इक्वेशन बेटा सर्वांना समजलं. हा -2x इकडे शिफ्ट केला तर
प्लस 2x आहे, प्लस 2x इकडे आणला तर, आणि y जिथं आहे तिथंच प्लस y आणि तिकडे इक्वल टू 1, माझ्यासाठी इक्वेशन नंबर. आता घेतो सेकंड कंडिशन. नाव अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन पाहू काय दिलेली आहे. इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग मी काय करत आहे, न्यूमरेटर माझ्यासाठी x, याच्यात ऍड केला 1. नेक्स्ट डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा किती ऍड करणार आहे, 1. y प्लस रेशो विल बिकम 1:2. आपण सॉल्व्ह करून बसलो, पुस्तकाचा रेशो. चला आता बोर्डवर लक्ष द्या, सेम काम आहे. हा 5 डिवाइडला आहे, इकडे काय करेल 5 इंटू एक्स प्लस देन 3 इंटू वाय प्लस कॅल्क्युलेशन 5 इंटू एक्स, 5 इंटू 1, 3 इंटू वाय, 3 इंटू 1. सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे अल्फाबेट्स एका साईडला, नंबर एका साईडला. 5x ॲज इट इज ठेवतो, प्लस 3y इकडे आणला, देन 3 हा प्लस 5 तिकडे घेऊन जातो. आता बनत आहे आपल्यासाठी सेकंड इक्वेशन 5x मायनस 3y, 5x मायनस इक्वल्स टू प्लस 3 मायनस 5. एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर नेगेटिव्ह, सबस्ट्रॅक्शन, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 5 मधून 3 गेले 2, मोठी संख्या -5, त्याचं चिन्ह इक्वेशन नंबर. आता एक काम करतो, हे जे पहिलं इक्वेशन आहे हे ॲज इट इज लिहून ठेवून देतो. काय आहे ते, -2x प्लस y इज इक्वल्स टू 1. हेच आपलं इक्वेशन 1 आहे, फक्त मी तिथं लिहिलेलं आहे. समजली स्टेप. आता काय करतो पहा, आपण जेव्हा इक्वेशन्स बनवून घेतो आपण चेक करतो की x किंवा y कोणीतरी सेम आहे का, नसेल तर सेम करतो. आता इथं पहा, y च्या सोबत काय, पहिले x पाहून घेऊ. x च्या सोबत किती आहे, -2. इथं x च्या सोबत याला 5 न मल्टिप्लाय करा किंवा याला 2 ने करा, किंवा इथं 1 आहे इथं 3 आहे, मग मी इथं 3 आणू शकतो. 3 आणलं तर काम सोपं होईल. सो नाउ वी आर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1. मल्टिप्लाय इक्वेशन 1 कितीने, 3 ने. काय होईल इक्वेशन 1, 3 इंटू -2 -6 सोबत x, 3 इंटू y, 3 1 जार, इक्वेशन नंबर 3. मला आता गरज नाही आहे पहिल्याची, आता चेक करणार आहे मला सॉल्व्ह करताना दुसरा आणि चेक करून घ्या. 3y सेम झाले. मग पाहतात चिन्ह, साइन, हा आहे नेगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह, दोघांचे साइन अपोजिट काय करतात. सो नाउ ऍड इक्वेशन 2 and 3. ऍडिशन करताना कोणतंही इक्वेशन खाली वर लिहिल्यानं फरक पडणार. पहिले लिहून टाकतो सेकंड इक्वेशन 5x मायनस 3y इक्वल्स टू -2. ऍडिशन होईल याच्यासोबत -6x प्लस 3y इक्वल्स टू 3. ऍडिशनमुळे चिन्ह बदलत नाही, काही गरजच नाही. आता पहा, 5x आहे पॉझिटिव्ह, 6x आहे नेगेटिव्ह, 6x मधून 5x गेले 1x, मोठी संख्या 6 आहे त्याचं चिन्ह. -3y सोबत प्लस 3y, प्लस 3 -2, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह, अगेन सबस्ट्रॅक्शन, 3 मधून 2 गेले 1, मोठी संख्या 3 त्याचं चिन्ह. आता हा मायनस व्हेरिएबल सोबत न लिहिता नंबर सोबत लिहायचा आहे, तर हा मायनस करतो तिकडे शिफ्ट, x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू मला मिळाली -1. आलेला x तुम्ही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकता. क्लिअर. मग काय होईल, x ची व्हॅल्यू मी पुट करतो इक्वेशन नंबर 1 2 आणि 3 मध्ये. काय होणार आहे, पुट x इज इक्वल्स टू -1 इन इक्वेशन, कशात ठेवता, 1 2 3 पैकी 1 मध्ये ठेवून टाकू. इक्वेशन 1 काय आहे, -2 इंटू x, x च्या जागेवर पुढे प्लस y इक्वल्स टू 1, मायनस इंटू मायनस प्लस, 2 1 जार, प्लस y इक्वल्स टू, हा +2 तिकडे गेला, y इज इक्वल्स टू 1 -2. किती उत्तर येईल बेटा, -1, कारण मोठी संख्या 2 आहे ना, त्याचं चिन्ह द्यावं लागेल. मला मिळाला x आणि y. मग मी लिहू शकतो माझा फ्रॅक्शन. फ्रॅक्शन काय होता, x अपॉन, पाहून घ्या इथं फ्रॅक्शन काय होता आपला, x किती आला -1, y किती आला -1, मायनस मायनस कॅन्सल, फ्रॅक्शन काय आला. पहा आता मी परत काय केलं, मी फक्त रेशो बदलला. इथं मी पुढच्या कंडिशन्स बदलल्या नाही, मी पहिले तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून दिला. प्रश्नात, पुस्तकात जसा प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये आहे एरर, तुम्ही त्याच्यातल्या व्हॅल्यू बदलवून त्याचे सोल्युशन काढू शकता. समजलं. हे आन्सर पुस्तकाच्या मागं मॅच होणार नाही, कारण मी फक्त काय चेंज केली, ही कंडिशन. करेक्शन जर केलं आपण तर पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतात. मी तुम्हाला लेस साठी पण शिकवलंय,
मोर दॅन साठी सुद्धा शिकवलंय. घरी गेल्यानंतर ट्राय करून पाहसाल का? जर नाही झाले तर मग मी तुम्हाला पुस्तकात त्या व्हॅल्यू बदलवून ते करेक्ट पूर्ण सॉल्व्ह करून देऊ शकतो, पण त्यांना प्रॅक्टिस होणार नाही म्हणून मी अवॉइड केलं. क्वेश्चन करता येतील का? पहिल्या 2 प्रश्नांमध्येच थोडासा एरर आहे, जो पुस्तकात प्रिंटिंग एरर आलेला आहे. पुढे मात्र आपल्याला सगळे क्वेश्चन्स करेक्ट आहेत. तर आता आपण बाकीचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू. घरी गेल्यानंतर चेंजेस मी तुम्हाला लेक्चर झाल्यावर सांगून देईल, करून आणसाल? चला पहा, 2 क्वेश्चन्स आपण पूर्ण केले दोन्ही मेथडने. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट मधला 3rd, जो की पाहू काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा, 2 मुलींचं इथं नाव मेन्शन केलं आहे, 2 कंडिशन तुम्हाला दिलेलं आहे. द सम ऑफ, बोलू नका, लक्ष द्या. द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर. फाइंड देअर टुडेज एज. आणखी एक कंडिशन दिली, एक एक करून सॉल्व्ह करू. दोन्ही मुलींचं एज माहीत आहे का? नाही. माहीत नसेल तर काय करतो? पहिली स्टेप, एक्स आणि वाय असे आपण 2 नंबर असाइन करतो. सर्वात पहिले मी पहिल्या मुलीचं नाव प्रियंका आहे, दुसऱ्या मुलीचं नाव दीपिका. एका मुलीसाठी आपण एक्स व्हेरिएबलचा वापर करू, दुसऱ्या मुलीच्या एज साठी पहिली स्टेप, लेट प्रियंका's today's age be x year and दीपिका's today's age be. पहिली स्टेप. आता मी लिहित आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. काय म्हटलेलं आहे? द सम ऑफ म्हणजे ऍडिशन. कोणाकोणाची? ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर. म्हणजे प्रियंकाचं वय प्लस दीपिकाचं वय दोघांची ऍडिशन केली तर 34 इयर होतात. प्रियंकाचं वय किती मानलं? दीपिकाचं वय. ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती उत्तर येईल? 34. सो नाउ फर्स्ट, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, सम ऑफ म्हणजे ऍडिशन. कोणाकोणाची? एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका म्हणजे एक्स अँड ह्या दोघांची सम, एक्स प्लस वाय ची सम किती? इज म्हणजे इक्वल्स टू. इज साठी आला इक्वल्स टू 30. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, आता अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर. म्हणजे प्रियंका ही 6 वर्षांनी मोठी आहे कोणापेक्षा? जाऊ पुढच्या कंडिशनला. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, प्रियंका इज, सांगा प्रियंकासाठी कोणता अल्फाबेट आहे? लिहिला एक्स. आता पुढे इज साठी एल्डर शब्दाचा अर्थ होतो मोठा. मग एल्डर मोठा म्हणजे मोर दॅन की लेस दॅन? व्हेरी गुड. मोर दॅन साठी काय लिहिणार मी इथं? प्लस. जागा सोडून कितीने मोठी आहे? प्लस 6. आणि आता कोणापेक्षा? दीपिकापेक्षा. दीपिकाचं वय आणि याच्यात ऍड करणार 6 कारण ती 6 वर्षांनी मोठी आहे. मग काय करणार? हा प्लस वाय तिकडे शिफ्ट करणार. काय होईल? एक्स जशाच तसा राहील, प्लस वाय तिकडे गेला, इक्वल्स टू 6. इक्वेशन नंबर, माझ्याकडे बनले 2 इक्वेशन. आता चेक करू व्हेरिएबल. एक्सच्या कोएफिशियंट. एक्सच्या सोबत काय आला? खाली एक्सच्या सोबत, वाय सोबत, खाली वाय सोबत. पहा, ह्या दोघांचे चिन्ह प्लस आहे, या दोघांचे चिन्ह अपोजिट आहेत. मग ह्या दोघांना एलिमिनेट करणं सोपं जाईल. मग हा प्लस हा मायनस, दोघांचे चिन्ह अपोजिट, ऍड करू की सबस्ट्रॅक्ट? व्हेरी गुड. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड दोघांना ऍड केलं. पहिले हे इक्वेशन लिहून घेतलं पूर्ण, सेकंड इक्वेशन त्याच्या खाली पूर्ण लिहून घेतलं. ऍडिशन करताना कोणतेही चिन्ह बदलत नाहीत. प्लस वाय सोबत मायनस वाय, 1x प्लस 1x प्लस वाय मायनस वाय कॅन्सल केला. 34 प्लस 6 40. आता हा 2x मधला 2 मल्टिप्लिकेशनचा येईल डिवाइडला, तो 2x चा x 2 आला डिवाइडला, 40/2. आता बनेल व्हॅल्यू 20. x इज इक्वल टू, पहिली स्टेप समजली. आलेला x 1 किंवा 2 कशातही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. जे इझी वाटेल त्याच्यात तुम्ही सबस्टिट्यूट करा. सो नाउ वी आर पुटिंग x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन नंबर. इक्वेशन 1 पूर्ण पहिले लिहून घेतलं. x च्या जागेवर किती? इथं येणार 20 ॲज इट इज. प्लस वाय तो सेम ठेवावा लागेल, इक्वल्स टू 34. हा प्लस 20 तिकडे जाणार, इथं राहणार वाय. 20 गेला तिकडे तर किती होईल? 34 मायनस, सांगा 34 मायनस 20 किती? 14. तर मला मिळाला वाय 14 आणि एक्स ऑलरेडी मिळाला होता किती? मग वाय कोणाचं एज आहे? दीपिकाचं. एक्स कोणाचं एज आहे? प्रियंका. देअरफॉर द एज ऑफ प्रियंका इज 20 इयर अँड दीपिका इज, मी लिहिलंय प्रियंका अँड दीपिका 20 अँड 14 इयर रिस्पेक्टिव्हली. असा होता आपला क्वेश्चन नंबर 3.
समजत आहे का? जाऊ का पुढच्या क्वेश्चनकडे? क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5.2 काय दिलेलं आहे चेक करा. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. पुढे म्हटलंय द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. देन फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स. एक झू आहे, प्राणी संग्रहालय, त्याच्यामध्ये काही सिंह आणि काही मोर आहेत. त्यांची टोटल केली प्राण्यांची तर 50 होते, त्यांच्या पायांची टोटल जर केली तर 140 होते. तर सांगा त्या प्राणी संग्रहालयामध्ये लायन आणि पिकॉकची संख्या किती? जी गोष्ट विचारतात ती माहित नाही, त्यासाठी आपण पहिलं काम करतो एक्स अँड सिंह किती माहित नाही तर मानणार एक्स, पिकॉक माहित नाही वाय. लेट द नंबर ऑफ लायन्स इन द झू बी एक्स अँड पिकॉक बी. आता पहिले क्वेश्चनला समोर जाण्याच्या आधी आपण काही बेसिक समजून घेऊ. पहिली कंडिशन, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. म्हणजे विचार करा 20 सिंह असतील तर 30 मोर आहेत. दोघांची टोटल किती व्हायला पाहिजे? किती आहेत माहित नाही, मग आपण सिंहांची संख्या मानली एक्स, पिकॉकची मानली. प्राण्यांची टोटल किती होते? 50. म्हणजे एक्स आणि वाय ची बेरीज किती होईल? व्हेरी गुड. पहिली कंडिशन एक्स प्लस वाय. पहा एक एक करून सगळं पाहू. टोटल नंबर ऑफ लायन्स किती आहे? एक्स प्लस पिकॉक वाय आणि टोटल प्राण्यांची संख्या इज म्हणजे इक्वल टू आणि किती आहे? 50. पहिलं इक्वेशन बेटा सर्वांना समजलं. आता दुसरी कंडिशन त्यांच्या पायांची बेरीज. सो नाव पुढे जाऊ त्याच्या आधी आपण काही गोष्टी समजून घेऊ. पहा टोटल नंबर ऑफ देअर लेग्स अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. इमेजवर लक्ष दे जा. टोटल नंबर ऑफ लायन किती मानले? टोटल नंबर ऑफ पिकॉक किती मानले? पहा नंबर ऑफ लेग्स ऑफ वाय पिकॉक, नंबर ऑफ लेग्स ऑफ एक्स लायन, यांची टोटल होणार आहे 100. त्याच्या आधी आपण जरा क्वेश्चन समजू. सिंह तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे, मोर तुम्हाला इथं दिसत आहे. सिंहाला पाय किती? मोर साठी आता इथं पहिले बेसिक समजा, मग फ्रेम करतो इक्वेशन. व्यवस्थित लक्ष द्या. पहा नंबर ऑफ लेग्स ऑफ वन लायन, एका लायनला पाय किती? व्हेरी गुड. किती झाले? 4. आता हाच थोडा चेंज करतो. इकडे पाहून घ्या. नंबर ऑफ लेग किती? नंबर ऑफ लेग्स ऑफ वन पिकॉक. आता आपण यांची संख्या वाढवू. समजा मी 2 सिंह घेतले. पहा आता नंबर ऑफ लेग्स ऑफ 2 लायन, 2 लायनच्या पायांची संख्या 8. काय केलं मी? 4 × 2. एका लायनचे 4 पाय, असे 2 लायन म्हणजे 4 गुणेला 2 किती उत्तर येईल? व्हेरी गुड. इथपर्यंत समजलं. पहा आता प्रत्येक लायनला 4 पाय. एक लायन असेल तर 4 × 1 = 4, 2 लायन असतील तर 4 × 2 = 8 आणि एक्स लायन्स असतील तर 4 × x. जेवढे लायन 4 ने मल्टिप्लाय. पुढे पाहू सेकंड एक कंडिशन मध्ये नंबर ऑफ लेग्स ऑफ 2 पिकॉक. आता पहा इथपर्यंत कंडिशन समजली. हेच आपण दुसऱ्यासाठी पाहू. नंबर ऑफ लेग्स ऑफ 3 पिकॉक. किती मोर आहेत? एका मोरला पाय किती? आता किती दाखवली मी? 3. तर टोटल लेग्स किती? 3 × 2 × 3, 2 × 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती? मग पहा आता काय शिकलो इथून. पायांची टोटल करायची असेल तर लायनसाठी 4 घेणार आणि नंबर ऑफ लायनने मल्टिप्लाय करणार. पिकॉकसाठी 2 घेणार आणि नंबर ऑफ पिकॉकने मल्टिप्लाय करणार. आता पहा इथं पायांची टोटल 140. सांगा नंबर ऑफ लेग्स ऑफ एक्स लायन. पहा एका लायनसाठी 4 पाय, 2 लायनसाठी 8 पाय, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही त्याला. मग एक्स लायनसाठी 4 × x, 4 × व्हेरी गुड. प्लस पहा एक पिकॉकसाठी 2 पाय, 3 पिकॉकसाठी 6 पाय, मग वाय पिकॉकसाठी 2 × यांची टोटल आणि सगळ्यांची पायांची टोटल, लेग्सची टोटल किती? हे बनलं माझं सेकंड इक्वेशन. पहिले सांगा की हे सगळं समजलं का? आता पुढे ह्या इक्वेशनला लहान केल्या जाऊ शकते. 4, 2, 140 सगळे नंबर इव्हन आहेत. 2 ने डिवाइड करून लहान करू शकतो किंवा याला तुम्ही 4 किंवा 2 ने मल्टिप्लाय पण करू शकता. मी इथं डिवाइड करत आहे इक्वेशन 2. सांगा 4x च्या डिवाइडला 2 असेल तर काय होईल? 2x. 2y च्या डिवाइडला 2, 2 2 कॅन्सल आणि 140 च्या डिवाइडला 2 70 म्हणजे 70. करत आहे मी डिवाइड. 4x डिवायडेड बाय 2 2x, 2y डिवायडेड बाय 2y, 140 डिवायडेड बाय 2. हे बनलं माझं थर्ड इक्वेशन. आता मी सेकंडचा वापर करणार नाही सॉल्व करताना. चेक करा एक्सच्या सोबत नंबर किती?
खाली एक्सच्या सोबत सेम नाही आहेत. वायकडे येऊ, वर वाय सोबत नंबर, खाली चला इथं कमीत कमी नंबर सेम आहे. मग पाहतात चिन्ह वरच्या वाय सोबत प्लस, खालच्या वाय सोबत प्लस, दोघांचे चिन्ह सेम आहेत. काय करतात? सबस्ट्रॅक्शन करताना बोललो होतो की 50 आणि 70 मध्ये जो मोठा आहे तो वर लिहत जा. सोडवणं सोपं जाते. तर मी काय करणार? सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम थर्ड. 2 नाही वापरणार आता आपण. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम. मग पहिले काय करतो? हे थर्ड इक्वेशन जशाच तसं पूर्ण लिहून घेतलं, काही चेंज नाही केलं. आता खाली लिहितो मायनस. फर्स्ट इक्वेशन पूर्ण जशाच तसं खाली येईल एक्स प्लस वाय इक्वल टू 50. जेव्हा तुम्ही चिन्ह पाहता एक्सच्या सोबत काही नाही, खालच्या चिन्ह बदलतात. एक्सच्या समोर काही नाही म्हणजे ते काय होईल? वायच्या समोर काय आहे? काय होईल? व्हेरी गुड. 50च्या समोर काय आहे? काय होईल? आता करू सिम्प्लिफाय. आता जुन्या चिन्हांना पाहायचं नाही, नवीन चिन्ह पाहायचे. 2x मधून 1x गेला, इथं राहणार 1x प्लस वाय. नवीन चिन्ह पहा, मायनस वाय काय झाला? 1x इक्वल्स टू. आता इकडे 70 मधून नवीन चिन्ह पहा, 70 मधून 50 मायनस केले, x बरोबर किती आला? आता आलेला x तुम्ही इक्वेशन 1 2 3 कुठे ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. जे सोपं वाटते त्यात घ्या. x इज इक्वल्स टू 20. आता सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 20 इन इक्वेशन नंबर. पूर्ण इक्वेशन पहिले इथं लिहून घेतो. x प्लस वाय इक्वल्स टू एक्सच्या जागेवर किती? वाय जशाच तसा माहीतच नाही आहे तो सध्या आपल्याला, इक्वल टू 50. हा प्लस 20 तिकडे गेला तर 50 मधून काय होईल? वाय इक्वल्स टू 50 मायनस 20 विच इज इक्वल्स टू वाय इज इक्वल टू. मला व्हॅल्यू मिळाली 30. बेटा क्वेश्चन सर्वांना समजला? एक्स ही सिंहांची संख्या होती, ती किती आली मग आपली? आणि वाय ही पिकॉकची संख्या होती, किती मिळाली? असा होता आपला हा प्रॅक्टिस सेट. परत एकदा सांगतो, समजलं इथपर्यंत? पहिला आणि दुसरा क्वेश्चन थोडासा व्हॅल्यू बदलाव्या लागतात, तर तुम्ही जो ट्राय करून घ्या. मी तुम्हाला ज्या व्हॅल्यू सांगतो त्यानुसार. जरी नाही आला तर मग उद्या आपण चेंज केलेल्या व्हॅल्यू सोबत पाहू. मी त्याच व्हॅल्यू ठेवण्याचं माझं कारण असं होतं की जर 2 इक्वेशन सेम आले तर काय करायचं, पूर्ण नर्वस होऊ नये म्हणून. क्लिअर? लेस दॅनला मोर दॅनने शिफ्ट करा आणि बाकीच्या तुम्हाला चेंजेस सगळ्या सांगतो. व्हॅल्यूज आणि क्वेश्चन्स सगळे व्यवस्थित समजले? उद्या आपण इथून राहिलेले पुढचे पूर्ण क्वेश्चन्स करून घेऊ, म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट होतो. लेक्चर बेटा व्यवस्थित समजलं? काही डाऊट? ठीक आहे, पाहू मग नेक्स्ट क्वेश्चन उद्याच्या क्लासमध्ये.